राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। श्रीरामपूर शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहराच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारी विरोधात सलग 3 दिवस स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आल्याने नागरिकांमध्ये वाढता असंतोष आणि सुरक्षिततेबाबतची चिंता स्पष्टपणे दिसून आली। दरम्यान आज चौथ्या दिवशी सकाळी 10 वाजता शहरातील श्री हनुमान मंदिरापासून सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवारी सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा, लहान मोठी दुकाने, टपऱ्या तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। या बंदमध्ये व्यापारी, उद्योजक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शनिवारी भरदिवसा लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेलमध्ये आकाश दुबे यांची झालेली निर्घृण हत्या ही शहरातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर घटना मानली जाते। गेल्या महिनाभरापासून चाकू हल्ले, कोयत्याने वार, गोळीबार आणि इतर हिंसक प्रकार सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीयांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे। आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना मंगळवारी शहरातील सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती। मात्र सलग 3 दिवस शैक्षणिक संस्था बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबतही चिंता व्यक्त केली जाते। नागरिकांनी 3 दिवसांच्या शांततापूर्ण बंदनंतर आज काढलेल्या मोर्चातून गुन्हेगारी विरोधातील रोष व्यक्त करत शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी होते। दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी देखील यावेळी करण्यात आली। त्यांच्या टोळीपासूनच हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे। तर हिंदू समाजाचं हिंदू गुंडांच्या टोळीपासून संरक्षण झालं पाहिजे आणि त्या टोळीवर मोका लागला पाहिजे। या मागणीसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा आजचा मोर्चा आहे। या ठिकाणी असं सांगितलं जातं की आमचा संबंध नाही आकाश दुबैयाच्या हत्येशी। तर तो जो सूरज जाधव आहे, हा सूरज जाधव गोरज जेदेच्या बायकोचा त्या ठिकाणी भाऊ आहे सख्खा। आणि गोरज जेदे कोण आहे? सागर बेगचा। गोरज जेदे सागर बेगचा भाऊ आहे ना, मावस भाऊ। यांचा डायरेक्ट संबंध आहे ना। आज जी गुन्हेगारी वाढत चालली आहे, श्रीरामपूरच्या जनतेमध्ये जो आक्रोश आहे या टोळीविषयी आणि हा कुठेतरी बाहेर निघायचा होता, तो आज आकाश दुबे यांच्या हत्येनंतर तो एकदम जास्त प्रमाणात आला। 4 दिवस श्रीरामपूर सारखं मोठं शहर, मोठा तालुका पूर्ण बंद आहे। शाळा असतील, बार काउन्सिल असतील, सर्व व्यापारी असतील, सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे। आणि या बंदचा आज हजारोच्या संख्येने आम जनता रस्त्यावर उतरले मोर्चाच्या माध्यमातून। आमची विनंती आहे सरकारला आणि पोलीस प्रशासनाला की या टोळीवरती मोक्काचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। असं आहे की त्याचे या टोळीवरती एक जणावरती 30 गुन्हे दाखल आहेत। 30 गुन्हे दाखल आहेत। मागच्या 8 दिवसांपूर्वी यांचे जे बगल बच्चे त्यांनी जे सांभाळलेल्या टोळीतले लोक आहेत, ह्या टोळीने ह्या सर्व गोष्टी घडवून आणतात आणि हे मागणं त्याला समोर राहतात। त्यामुळे या चुकीच्या गोष्टीत यांना पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे, पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे। असं मध्ये अशी परिस्थिती आहे की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून काही लोक इथं सरकारचा पाठिंबा त्यांना आहे, हे दुर्दैव आहे। दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली ही गुंडगिरी चालू आहे। आणि आज आपण जर संख्या पाहिली तर सगळे हिंदूच या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत, बहुतांश। मग जर हिंदू हिताचं रक्षण झालं असतं तर एवढे हिंदू विरोधात उतरले नसते ना। मग शासनाने पण याची कुठेतरी, आणि आज परिस्थिती अशी आहे आमच्या माहितीप्रमाणे हा शासन पुरस्कृत दहशतवाद आहे। मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली हा सगळा नंगानाच इथं चाललेला आहे। हिंदू रक्षणाच्या नावाखाली कुठेतरी दहशत असलेले मुलं कमी किमतीच्या नशेचे इंजेक्शन घेऊन वेगळ्या मार्गाला लागलेले आहेत। एक श्रीरामपूरची स्त्री म्हणून ती किती मुलांना बाहेर पाठवताना सुरक्षित आहे हा पण एक विचार आहे। श्रीरामपूरचे एक राजकीय व्यक्ती म्हणून जर विचार केला तर आमच्या श्रीरामपूरमध्ये सर्वसामान्य लोकांना मुली द्यायला तयार होतील का पुढचे लोक? व्याही म्हणून श्रीरामपूरच्या मुलांना मुली मिळेल का, हाही एक प्रश्न आहे। आणि श्रीरामपूरमध्ये वातावरण अतिशय दहशतवादी आहे आणि आम्हाला सर्वांना सहज रस्त्याने फिरण्याची भीती वाटते। परंतु आता सरकार महाराजांच्या भूमिकेत जातंय की नाही हे आता पाहण्याची वेळ आली। आपल्या श्रीरामपूरचे पोलीस या ठिकाणी महाराजांच्या भूमिकेत जातात की नाही हे पाहण्याची वेळ आलेली आहे। आणि अपेक्षा करतो की
श्रीरामपूरचे पोलीस असतील, नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक असतील, यांनी मागच्या 15 दिवसापासून 1 महिन्यापासून जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहावं. आता असं परत होऊ नये की परत 1-2 दिवसांनी परत ते दिवस चालू होतील. माझे प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनाही विनंती की श्रीरामपूरची सगळीच वाळू ही बंद करा सगळ्यात प्रथम. कारण या वाळूच्या माध्यमातून ही माफिया पोचले जात आहेत. आता अण्णांनी ती एक क्लिप वाजून दाखवली. इथं काही कोणी कोणाचा बाप नाही आणि इथं कोणी कोणाचा बाप व्हायचा प्रयत्न करू नये. श्रीरामपूरची आम जनता हीच जिथली खरी बाप आहे आणि त्या जनतेच्या नादी कोणी लागू नये. कोणी काही बोलत असेल, काय असेल, आपल्याला त्याची काही भीती नाही. पहिल्या दिवसापासून मागच्या 1.5 वर्षापासून मी विधानसभेत पण ओरडतोय, रस्त्यावरती ओरडतोय, उद्याही ओरडणार. कोणी इथं येऊन दादागिरी करायची नाही. त्यांची दादागिरी असेल त्यांनी त्यांच्या बगल बच्च्यांना दाखवायची. आमच्यावरती, आम श्रीरामपूरकरांवरती जर कोणी दादागिरीचा प्रयत्न केला तर मागच्या 4 दिवसात हे आमच्या सर्व जनतेने श्रीरामपूरकरांनी दाखवून दिलंय की आम्ही काय आहोत. आमचे छोटे छोटे व्यापारी ज्यांच्या हातावरती पोट आहे, मोठे व्यापारी ज्यांच्या लाखाने 2-2, 5-5, 10-10 लाखाचा ज्यांचा रोजचा धंदा होता, अशाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलंय. 4-4 दिवस दुकानं बंद आहेत, सगळा पिंड, शाळा बंद आहे. बार असोसिएशनचं मी धन्यवाद करेन की त्यांनी वकीलपत्रही घेतलं नाहीत आणि 2 दिवसापासून आमच्याबरोबर तेही सहभागी आहेत. त्याबद्दल मी बार असोसिएशनचे धन्यवाद. कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक व्यापारी आहेत, कित्येक डॉक्टरांचे फोन आले की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला फक्त दवाखाना बंद ठेवता येणार नाही, परंतु जी काही भूमिका असेल तुमची श्रीरामपूरकर जनतेची त्याच्याबरोबर आम्ही आहोत. सर्व पेट्रोल पंप, कारण की अत्यावश्यक सेवा होते, त्यामुळे आपण दवाखाने आणि मेडिकल यांना सांगितलं की तुम्ही बंद ठेवू नका, कारण त्यातून जर काही परिस्थिती निर्माण झाली तर ती चुकीची होईल. त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चालू ठेवलं. व्यापारी असोसिएशनचं सगळ्यात प्रथम धन्यवाद, कारण त्यांनी बंदची हात दिली आणि त्यानंतर श्रीरामपूरमध्ये बंद चालू झाला. कारण मोठे व्यापारी आहेत आपल्याकडे, या व्यापाऱ्यांना असेल, आपली MIDC मध्ये या लोकांनी जाऊन त्रास दिले. छोट्या मोठ्या लोकांना लुटलेलं आहे. मोठे उद्योगपती त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. कित्येक डॉक्टरांकडून वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करून यांनी या ठिकाणी धंदा मांडला. सगळेजण म्हणतात की आमचा याच्यामध्ये काही सहभाग नाहीये. आणि तुमचा सहभाग नाहीये, काही लेडी जनता नाहीये, काही दूधखोळे नाहीयेत, सगळ्यांना सगळं दिसतंय. मांजरीने डोळे बंद करून जर दूध पित असेल तर ते कोण दूध पिते त्याला सगळ्यांना माहिती. बेलापूर असेल, दत्तनगर असेल, टाकळीभान असेल, ही मोठी गाव आहेत. त्याही गावांनी कडकडीत बंद पाळून त्यांचा निषेध व्यक्त केला. आज सर्व श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर विधानसभा या ठिकाणी, देवळाली, राहुरी इथूनही या ठिकाणी लोक आलेले आणि यांचा प्रत्येक ठिकाणी त्रास झालेला आहे. मला तर खूप सारे निवेदन आलेले आहेत ज्यांच्यावरती अत्याचार झालाय. माझ्याकडे सगळ्याचे प्रत्येक ठिकाणी जागा राहिलेली नाही असे निवेदन माझ्याकडे आलेले आहेत. यांनी आमच्यावरती अत्याचार केलेला आहे, परंतु पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही. माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे. या ठिकाणी अधीक्षक एसपी साहेब आहेत, मला तर या ठिकाणी CI साहेब आहेत, जे काही DBचे 2-3 कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जास्त पार्टनरशिप आहे, त्यांची नावंही मला काही लोकांनी पाठवले. मी आपल्याला ती नावं सांगतो. अमोल गायकवाड, सागर बनसोडे, सागर पडोळे, हे जे काही पोलीस असतील यांना इथून श्रीरामपूरमधून बाहेर घालवावं अशी कारण शेवटी या लोकांमुळे जर या गुंडांना जर ताकद मिळायचं असेल तर आम्हाला हे लोक इथं नको. यांना निलंबित करू नका, यांना बडतर्फ करा. यांच्यामुळे जर श्रीरामपूरची आम जनता भयभीत होत असेल, हे पैसे आमच्या करामधून घेतात, यांचे पगार, यांचे घरदार आमच्या करामधून चालतात, तरी त्यांना जर ते पुरत असतील आणि आमच्या श्रीरामपूरच्या जनतेवरती जर अन्याय करत असतील तर या ठिकाणांना बडतर्फ करावं अशी मागणी ही पोलीस अधीक्षक आणि इथले उपाधीक्षक यांना करते. मागच्या मला जवळपास 17 लोकांनी या ठिकाणी ती नावं पाठवलेली आहेत. अमोल गायकवाड, सागर बनसोडे आणि अमोल पडोळे हे 3 पोलीस आहेत. आणि नरोडे म्हणून आता सांगतायत राहुल नरोडे. आमची ही पूर्ण DBची टीम बदलावी आणि उपाध्यक्षकांनी ह्या 4-5 लोकांना बडतर्फ करावं पोलीस सेवेतून अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. मागच्या 4 दिवसापासून श्रीरामपूरकरच्या सर्व जनतेने जी साथ दिली, सर्वजण आपण एकत्रित आलो तर त्याच्यामधून काय घडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं जात, पात, धर्म, पक्ष सगळे बाजूला राहिलेले. आज प्रत्येक जण या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागलेली आहे.
सरकारने याच्या बाबतीत आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी आमचा जो भाऊ आहे आकाश दुबैया याचा जो परवा दिवशी निर्गुण खून झालेला आहे त्याच्यामधून या सर्व टोळीवरती हे तिघजण सापडलेत यांच्या नाही या पूर्ण टोळीवरतीच मोका लागावा अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज हे बंदचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. फक्त बंद स्थगित केलेलं आहे, आंदोलन स्थगित केलेलं नाही. हे परत कान खोड मोकळं ठेवून सर्वांनी ऐकून ते फक्त बंद जो आहे तो बंद तात्पुरता आम्ही फक्त मागे घेतलेला आहे. पण तो आंदोलन हे वेगवेगळ्या माध्यमातून चालत राहणार आहे. जोपर्यंत आकाश दुबैयाला न्याय मिळत नाही आणि या टोळीवरती मोका दाखल होत नाही, या टोळीला इथून हद्दपार करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार म्हणजे राहणार. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करू. जनतेला वेठी धरायचं नाही. मी जे लहान व्यापारी असतील ज्यांचं नुकसान ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळला. मी त्यांचाही आभार मानेल. जे मोठे व्यापारी त्यांचेही आभार मानेल. फक्त एकच विनंती जाता जाता सगळ्यांना सांगेल की आपली जी ही एकी हे सकल श्रीरामपूर ते श्रीरामपूरच्या चांगल्यासाठी आपल्याला एकत्रित यावं लागेल. आणि भविष्यातही आपल्याला असं काही कोणाबरोबर झालं, तुमच्या आया बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा काही जर गोष्टी होत असेल तर कृपया कुणी अन्याय सहन करू नका. एक मिनिट गडबड करू नका. कुणीही असा जर कुठे अन्याय होत असेल तर अन्याय सहन करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे. आम्हाला सांगा, कुणालाही सांगा, तुमच्या जो जवळचा माणूस असेल आणि जर त्याच्यावरती जर अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना परत असंच एकत्रित येऊन रस्त्यावर उतरावं लागेल. एवढंच बोलतो आणि आकाशला आमच्या न्याय द्यावा ही सरकारला विनंती करतो. यानंतर आमचे आकाशजी दुबैया यांचे चुलते आणि वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यापैकी एक जण कोणीतरी बोलेल एवढं सांग. आज दुबैया खूप अभिषेकावर आम्ही सर्व ग्रामस्थ श्रीरामपूरकर, सर्व माता बहिणी, श्रीरामपूर सर्व व्यापारी, सर्व संघटनेचे अधिकारी, सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण आता हे जे आंदोलन केलं ते आपण यशस्वी केलेलं आहे. त्याची दखल शासनाने घेतलेली आहे. परंतु न्याय मागण्यासाठी आपण न्यायालयात गेलेलो आहे. त्याच्या अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता मागं घेऊन आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला. आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दाद मागू आणि आपले व्यवसाय आता आपण सुरू याची आमच्या दुबई कुटुंब विनंती. जे तुम्ही केलेलं आहे ते दुबई कुटुंब हे फिरू शकणार. तिथं पावभाजीचं दुकान एका बाईनी लावलं. त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली. तिथं त्या मुलीला पटवलं. रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाई यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदी गेली. मुलगी अल्प राहिली. तिचं लग्न लावू शकत नाही तिथल्या बांधण्यासाठी. तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा. बांधण काढून दिलं म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी नेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं. गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं. आमच्या पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं तर त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून घेऊ आणि पोरगं तसं चांगलं आहे म्हणून. पोरगं तसं चांगलं आहे, पोरगं तसं चांगलं आहे म्हणून. आणि चातुर मातूर गुन्हा दाखल केला. तिला मेडिकलला गेलं तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी एसआयनी तिला सांगितलं नाही खंडणी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटक नाही होईल. मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते. तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करावी. ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि त्यांच्या ताब्यात दिली. नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता.
तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदा मृत्यू वापरला अंगावर कपडे राहिल्याने पाटात फेकून दिलं. हिंदू आहे जाती म्हणजे पहिली MIDCतली घटना सांगितली ती सुद्धा जातीनी हिंदू आहे. ती मुलगी सुद्धा जातीनी हिंदू आहे. अजून एक घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाती 13 वर्षाची मुलगी तिच्यावर लाईन मारली तिला बेकवलं. एक रिकामा बंगला पाहिला त्या बंगल्यात नेलं वारंवार बलात्कार केला. त्या मुलीची आई नंतर म्हणून कामाला जाती. बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो. त्या पोरीला लक्षात कधी आलं तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं. तिला 7व्या महिन्यात गेल्यावर मग पोलीस स्टेशनला पुण्यात दाखल झालं. पुण्यात दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला. सिव्हिल मधून सचिनला गेलं. त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी बेचोईचा 2 गाडीवर ड्रायव्हरची करतो. त्या मुलीला बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या. पण मी शार्टमध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्सिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहे. 40,000 रुपये या बेटोईतल्या गुंडांकडून जागून घेतले. ते फेडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दंड दिला. त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली त्या मार्शियाने भावाने. गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आत्ता पण तो आकस्मिक लोक म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याचा पुढे तपासच झाला नाही कारण घरच्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही. त्यांनी पुढे चालायलाच नाही विषय भाऊ गेला म्हणून. पण काय करणार म्हणे आता सोडून दिलं त्याला त्याचा होत नाही माणूस गेल्यानंतर. राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा.